नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेदारीच्या वतीने हे 54वं वर्ष चालू आहे आणि या स्पर्धेसाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी माझे सहकारी रवींद्रजी म्हात्रे, महेशजी माने, आर्यजी भोईर, अशोकजी धने, त्याचबरोबर हर्ष आणि माझ्या समोर असलेले माझे सर्व व्यासपीठावर बसलेले वडीलधारी, माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या पंचकृषीतून आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, आपल्याला ही नवजीवन युवक क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. कारण ह्या नवजीवन क्रीडा मंडळाने नवीन नियम आणि नवीन स्पर्धेचं आयोजन करताना कशा पद्धतीने केलं हे दुसरं वर्ष आहे की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. कारण इथे असणारे पूर्ण दिवसभर प्रेक्षक वर्ग आणि त्याचबरोबर आलेले पूर्ण एकूण संघ 56 संघांना ज्यांनी मनस्वक्त त्यांच्यासाठी जे जेवण दिलं आणि प्रेक्षकांनाही दिलं त्याबद्दल महिला भगिनींना किंवा या मंडळाच्या महिला भगिनींना धन्यवाद देईल. त्याचबरोबर या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सुधीरजी पाटील साहेब, त्याचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर पूर्ण समितीला धन्यवाद देईल. कारण आपण ह्या खारेपाट क्रीडा महोत्सव ज्याला बोललं जातं किंवा पंढरी बोललं जातं, ती ही कबड्डी इथे रुजली, अनेकांना रोजगार दिला, मोठ्या मोठ्या उद्यावरती नेऊन ठेवणारी कबड्डी आहे. आणि कालांतराने जसे जसे 1900 ज्या वर्षापासून चालू झाली ती 54 वर्ष सातत्यपूर्ण हा मंडळ ही स्पर्धा पुढे घेऊन जात आहे. आणि त्याच्यामध्ये नवीन ॲडव्हान्स येते. पण आमचे तरुण वर्ग आहे, जसे सुधीर भाऊ अध्यक्ष आहे या मंडळाचे, त्यांनी तरुण वर्गाला एक नवीन नियमावली घालून दिली की गाव टू गाव स्पर्धा. आणि गेल्या वर्षापासून ही स्पर्धा दिवसा रात्री 11:30-12 सगळे प्रेक्षक वर्ग आणि जे खेळाडू आहेत ते रात्री आपली बाईकवरून त्या दुसऱ्या गावामध्ये जिथला ज्याचा प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ज्यांचा क्रमांक येतोय तो सकाळी 5 वाजताना बाईकवरून जातो. त्याच्या घरची माणसं आणि मंडळाला काळजी लागून राहते की तो ज्यांना पहिला नंबर दिला तो संघ घरापर्यंत पोहोचला की नाही. ही प्रत्येकाला त्याची जर एखादा त्याच्यामध्ये जर ॲक्सिडेंट किंवा इन्सिडेंट झाला तर त्याची जबाबदारी त्या मंडळावरती येतं. मित्रांनो, ही खऱ्या अर्थाने या कबड्डीला घेऊन जाणारे, मलाही मान्य आहे की दिवसाचा प्रहार अगदी उन्हाचा कडाक्याचा असतो आणि त्याच्यामध्ये ही स्पर्धा खेळतो. पण अनेक गोष्टींनी जर विचार केला तर नवजीवन युवक क्रीडा मंडळाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि त्याला खरोखर असा प्रतिसाद आहे की घरातला छोटा मुलगा असेल आणि तो अंतिम फायनल बघू शकेल. कारण त्याच्या घरातली आई असेल, वडील असेल, त्याचा नातू असेल, तर या स्पर्धेचा आनंद घ्यावा या उद्देशाने नवजीवन युवक क्रीडा मंडळाने घेतलेला खऱ्या अर्थाने उपक्रम एकदम योग्य आहे. आणि त्यात आजच्या ह्या स्पर्धेला आमच्यासारखे लोकप्रतिनिधी शुभ आशीर्वाद देण्याचं काम करतो. पण ह्याच्यामध्ये अनेक दिवस चाललेला हा ग्राउंड, त्याच्या मागाने असलेली कमिटी, त्याचबरोबर असलेले सर्व त्याचे सहकारी आणि त्या मंडळाचे सदस्य रात्रंदिवस अहोरात्र काम करत असतात. आणि त्याच्यानंतर ही स्पर्धा पार पाडण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही फक्त लोकप्रतिनिधी फक्त एक बक्षीस वितरण बोला किंवा उद्घाटन करण्यासाठी म्हणून येतो. पण ह्याच्या मागाने दडलेलं आहे. कारण सुधीरजी सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष आहेत, तेही हा कबड्डी तळागाळातून अनेक घेऊन आलेले आहेत जे व्यासपीठावरती आहे. त्यांची 3री पिढी 4थी पिढी कबड्डी 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 हा माध्यम घेऊन आले इथपर्यंत. मी खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देईन.
कारण नवजीवन युवक क्रीडा मंडळ यांनी घेतलेला उपक्रम हातामध्ये घेतलेले ज्या मुलांसाठी देश स्पर्धा होणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणून मी त्यांना धन्यवाद देईन. आमचे सहकारी एक नाव घ्यायचं राहून गेलं, आमचे नंदनजी पाटील युवा सेनेचे तालुका अध्यक्ष म्हणून जे काम बघतात, त्यांनी हे एक पाऊल पुढे टाकून त्यांनी प्रत्येक इथं होणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये सहकार्याची भावना आणि त्यांना लागणारं आर्थिक बल देण्याचं काम ज्यांनी सुरुवात केली, ही सर्वात मोठी इथली ज्याला कबड्डी म्हणतात, जी कबड्डी या खारे गटातली पंढरी बोलतात, ती खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही फक्त एक बक्षीस वितरक किंवा उद्घाटन समारंभ करणारे आम्ही मेंबर असून आपला त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. पुन्हा एकदा आपल्या नवजीवन युवक क्रीडा मंडळ याला मी शुभेच्छा देऊन माझे विचार इथे पाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.